भाजप वेगळ्या कलाकृती करून या ठिकाणी मतांचं ध्रुवीकरण करू पाहत आहेत। मतांचं विभाजन न होता या आघाडीला मोठ्या प्रमाणात मतदान मिळेल आणि येणाऱ्या काळामध्ये नांदेड महानगरपालिकेमध्ये काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची सत्ता असेल। नांदेड वाघाळा महानगरपालिकेचं काल अर्ज मागे घेण्याची मुदत संपली। नांदेड वाघाळा महानगरपालिकेमध्ये काँग्रेस पक्षाने जवळपास 61 जागी आणि वंचित बहुजन आघाडीने 20 जागी निवडणूक लढवावी असा आमचा फॉर्म्युला त्या ठिकाणी ठरला आणि त्याप्रमाणे काँग्रेसने आणि वंचित बहुजन आघाडीने उमेदवार उभे केले आणि मला विश्वास आहे की काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी या दोघाही पक्षाच्या वतीने जे उमेदवार उभे आहेत ते सक्षम उमेदवार आहेत आणि मला विश्वास आहे ही निवडणुकीचा निकाल जेव्हा येईल काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीचे बहुसंख्य नगरसेवक या ठिकाणी महापालिकेमध्ये निवडून आलेले आपल्याला दिसतील। आपण बघू शकता की या ठिकाणी भाजप वेगळ्या कलाकृती करून या ठिकाणी मतांचं ध्रुवीकरण करू पाहत आहेत आणि मताचं ध्रुवीकरण रोखण्यासाठी जे सेक्युलर विचारसरणीचे मतदान आहे ते एकत्र येण्याच्या हेतूने आम्ही काँग्रेस आणि वंचित आघाडीची युती केलेली आहे आणि आघाडी केलेली आहे आणि निश्चितच मला विश्वास आहे की नांदेडमध्ये जी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची आघाडी ज्या दोन्ही पक्षाची जी आघाडी झालेली आहे निश्चितच या आघाडीला मतांचं विभाजन न होता या आघाडीला मोठ्या प्रमाणात मतदान मिळेल आणि येणाऱ्या काळामध्ये नांदेड महानगरपालिकेमध्ये काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची सत्ता असेल। आता आपण बघू शकता की मागच्या 5 वर्षापूर्वी लोकांनी केंद्रामध्ये भाजपचं सत्ता होती, राज्यामध्ये भाजपची सत्ता असताना सुद्धा नांदेडमध्ये लोकांनी सेक्युलर विचारसरणी ठेवून महापालिकेमध्ये काँग्रेसच्या मोठ्या प्रमाणात नगरसेवकाला निवडून दिलेला आहे आणि काँग्रेस एकतर्फी निवडणूक त्यावेळेस नगरपालिकेमध्ये एकतर्फी सत्ता काँग्रेस पक्षाची होती आणि याही वेळेस काँग्रेस पक्षाची सत्ता असेल कारण जे काही नांदेड महापालिकेमध्ये विकास झालेला आहे ते निव्वळ महाविकास आघाडीच्या काळातच झालेला आहे आणि महाविकास आघाडीच्या काळामध्ये या ठिकाणी महाविकास आघाडी मोठ्या प्रमाणात निधी दिल्यामुळं विकास या ठिकाणी झालेला जो काही विकास झालेला आहे तो महाविकास आघाडीच्या काळात काँग्रेसच्या काळात झालेला आहे। या उलट भाजप सरकार जेव्हापासून या सत्तेवर आहे एक ते सव्वा वर्ष झालेला आहे या ठिकाणी 1 ते सव्वा वर्षामध्ये एकही नवा पैसा या भाजप सरकारने नांदेड महापालिकेमध्ये दिलेला दिसत नाही आहे। आता शिवसेनेच्या नेत्यांची पत्रकार परिषद झाली त्यात त्यांनी आरोप केला की बाबा काँग्रेसने बट्टाबोळ केला शहराचा, या संदर्भात काय सांगता? नाही बट्टाबोळ म्हणण्यापेक्षा जे नेते पूर्वी आमच्या काँग्रेसमध्ये होते त्यांनी कोणतं विकासाचं नियोजन ठेवून इथं या ठिकाणी केलेलं कोणतंही विजन या ठिकाणी दिसत नाही आहे। नांदेडमध्ये मोठ्या प्रमाणात अरुंद रस्ते आहेत, ट्रॅफिक जाम होते, गलोगलीमध्ये रस्ते खोदून ठेवलेलं बघत नाही आहे, ड्रेनेजची व्यवस्था या ठिकाणी दिसत नाही आहे। आपल्याला उशाला धरण आहे, विष्णुपुरीसारखं धरण आपल्या उशाला असतानासुद्धा नांदेडमध्ये रोज पाणी पुरवठा येत नाही आहे। याच्यापेक्षा दुर्भाग्य काय म्हणावं लागेल आपल्याला। आता त्या नेत्यांचं विजन काय आहे त्याच्यावरून लक्षात येतं।